तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलो होतो बद्री भाऊच्या मळ्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता बद्री भाऊचा मिरग माल म्हणजे असा अंगोराला सुद्धा लाजून असा माल आहे. कारण की तुम्ही कोणत्या पण झाडाकडे बघा, असं कोणत्या झाडाला कमी माल आहे ते दाखवा. फक्त यांची शेती करण्याची पद्धत आपण जाणून घेऊ, कशी करतं काय करतं शेती. ह्या बघा तर बघू शकता, ह्या बघा कुठं पण पहा तुम्ही कसा माल. हे बघा हे बघा, कारण की आता एवढ्या बागात फिरणं शक्य नाही. हे बघा, हे तुम्हाला कुठं पण नजर मारा, झाड पण बघून घ्या कशी आपली जशी जुनी पूर्वीच्या काळात कशी पण ते मोठमोठे झाडं तसे आता काही पाहायला भेटत नाही आपल्याला. हे बघा, तुम्हाला मी अजून थोडं लांब दाखवतो, कारण की एक लंबा बगीचा त्याच्यामुळे आपल्याला एवढं फिरणं होत नाही. कॅमेरा इकडे नेणं काही शक्य नाही, तर तुम्हाला मी लांबून जितकंपर्यंत कवरून तिथपर्यंत दाखवतो. हे बघा, असं एक पण झाड नाही त्याला, असं माल नाही त्याला असं इतकं. हे बघा, कोणत्या झाडाला पाहून घ्या, आणि झाडाची रुंदी आणि लांबी पण बघून घ्या कशी. हे बघा माल म्हणजे हे बघा, खाली बसून पण बघूया, असं कोणचं झाड नाही त्याला असा अंगुरासारखा माल नाही आहे. कारण की अंगूरला सुद्धा लाजून असा माल आहे बघा. आता आपण चला बद्री भाऊला विचारून घेऊ तुमचं काय नियोजन की कसं आहे. हो थांब, तर आपण बद्री भाऊला विचारून घेऊ. बद्री भाऊ, थोडी आम्हाला शेतकऱ्याला थोडी माहिती द्यावर तुम्ही. मोसंबीचं असं आहे का, टाईम टू टाईम पाणी व्यवस्थापन, खते व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तर आपल्याला या शेतीतून 100% उत्पन्न मिळू शकतं. क्वालिटी माल भेटू शकतो. व्यवस्थित खत व्यवस्थापन, पाणी आता तुम्हाला बागाच्या आता किती टन निघण्याची हे आता आम्हाला हे 200 झाडं आहे. 200 झाडापासून 20 टनाची अपेक्षा आहे आम्हाला. तर सरासरी 100% निघणार तेवढा माल. सरासरी बागाला भाव घेऊ आता कसं आहे. भाव आता 20,000 टनापर्यंत चालू आहे. तर आता थोडी वाढण्याची अपेक्षा आहे. तर आम्ही आणखीन 1 महिना माल देणार नाही, 1 महिन्यानंतर देणार आहे. ठीक आहे. पा तुम्ही याचं खताचं त्याचं नियोजन म्हणजे ठिबक म्हणजे हे बघ कसं नळी टाकेल. नळी पण म्हणजे असं साधारणतः नळी टाकेली, कारण की पण आपली ठिबकची जी आपण सर केला त्याला नळी टाकतो त्याच नळी आहे त्याने, कारण की पाणी क्षमता जरा स्पीडमध्ये येते. हे बघा, कोणत्या साईडला जातो तुम्ही माल जसं तसंच माल दिसणार तुम्हाला. आता आम्ही बाहेर आलेलो आहे, कदाचित तिकडून तुम्हाला क्लिअर नसेल येत आता बागाच्या. हे बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.